घ्यायचं, असं आणि असं खाली जायचं. कर बघू कर. जमतंय की, हुशार आहे पोरगी. हा जमतंय. आता एक काम कर, त्या बाकावर डोकं ठेव. ठेव ठेव ठेव. आता डोळं मीठ. सताना नजरे समोरी दिसत्यात निस्त्या सावल्या, हरवून जाती कळ्या पाकळ्या त्या, होत्या मला ज्या घावल्या, मी कसा दूर राहू अन किती वाट पाहू, शपथ तुला मला एकदा सांगना, रुसलीस तू डोळ भरलं, ओठी हसून नाही उरलं, सजणे तुझ्याईना जमाना मला, पाहता मी तुला जीवना दावला, पाहता मी तुला जीवना दावला, साजिरा गोजिरा हसरा लाजिरा जीवना दावला, ओ बाबरा 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 वेदना जीवना दावला, साजिरा गोजिरा हसरा लाजिरा जीवना दावला. झोपले. जेवण रेडी आहे. अन माऊली, एवढ्या रात्री आमच्यासाठी जेवण बनवलंस. पैसे नाही आमच्याकडे, पण आशीर्वाद देतो. या घ्या. हा, देव करो आणि तुमची जोडी 7 जन्म टिको. सात नाही 70 जन्माची का. 700 जन्म टिको. 7000 जन्म टिको. अहो काय बोलताय काय तुम्ही? हा, आणि कसली जोडी? मित्र आहे आम्ही दोघं. दोस्त आहे मी. असा आशीर्वाद द्यायची सवयच आहे आम्हासनी. हा, ते सवयीनं चुकून झालं, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. वाव, ग्रेट. शंकरजी, मी तुम्हाला एवढे कॉल केले, तुम्ही एकही कॉल रिसीव्ह नाही केला माझा. साधा कॉलबॅकही नाही केला. त्यासाठी तुम्हाला वेळ नाहीये, पण हे करायला वेळ आहे. शंकरजी, कोण आहे मी? तुम्ही कोण आहात आठवतंय ना? अशाला रिमाइंड यू. मी ओळखतो हिला. तू तीच आहेस ना जिने माझ्या अंगावर गाडी घातलेली. What? आणि माझा पाया दुखेलता. What? No! तूच आहेस ती. श्रीमंतीचा मातावत मला दुखेला आहे ना. आणि तू या भल्या पोरावर वरडते असो. आज काय सुट्टी देत नसतो बघ तुला. वेट अ मिनिट, कोण आहेस तू? आणि तुला माहिती का मी कोण आहे आणि मी कोणाची सून होणार आहे? मला पण अशी रांगोळी जमाय पाहिजे. सगळंच ते सगळं जमत असं नाही मिलीबाई. तुला खेळ जमतो, गौरीला अभ्यास आणि तुमच्या शारदाताईला जेवण.
गौरीताईनं कलेक्टर व्हावं असं तुझं स्वप्न आहे. हा. पण कलेक्टरच का बरं? म्हणजे दुसरं का काय नाही? ते रुबाबदार IPS का नाही? आता एकटी बाई मी कसं बसं करून पोरांचं पोट भरतीये माळवं पिकवून. आणि आता शेताची वाट चढवलीत तर पिकवायचं तरी काय आणि खायचं तरी कसं? पाया पडते साहेब, काहीतरी करा आणि मोकळं करा. अहो कमलताई, मुद्दाम होऊन आजूबाजूची सगळी जमीन तुमच्या दिराने विकत घेतली या आणि आता पंचायतीचा निकाल तर त्याच्या बाजूनच लागणार आहे. आणि केस केली तर कोर्टात 1000 चक्रा आणि पैसा वाया. त्याच्यापेक्षा एक काम करा, कलेक्टर साहेबांना एक अर्ज करा आणि जनता दरबारात जाऊन तुमचं काय असेल ते समजावून सांगा. कलेक्टर साहेबांकडे गेलं तर वाट मोकळी होईल का? हो, अहो अख्खा जिल्हा कलेक्टर साहेबांच्या ताब्यात असतो या. रोगराई असू द्यात, पुराची नुकसान भरपाई असू द्यात, कुठल्याही जमिनीच्या वाट्याचा वाद असू द्यात. अहो कलेक्टर चांगला असला की लोकांच्या अडचणी सहज सुटत्यात. अहो तेवढा अधिकार असतोय कलेक्टर साहेबांना. आपली गौरी हुशार आहे, चांगल्या वाईटाची समज आहे तिला. ती पक्का कलेक्टर बनल बघ आणि गोरगरिबांच्या अडचणी सोडवल. हे बरोबर आहे. हा बघ आला दुसरा कलेक्टर.